आज मी माझी जर्नी साठी सांगणार नाहीये की मला खूप काही यश आलंय. मी माझी जर्नी यासाठी सांगणार आहे की या जर्नी मधून अपयश आलंय. मुलगीचं आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करण्याचं स्वप्न असतं, काहीतरी वेगळं करण्याची धमक असते, स्वप्न असतं. पण एक स्त्री तिच्या आयुष्यामध्ये जर तिला खरंच काहीतरी वेगळं करायचं असेल, तर खूप काही बंधनं येतात, खूप काही लिमिटेशन येतात, खूप काही संकट येतात, विरोध होतो. या सर्व परिस्थितीतून तिला जावं लागतं. खरंच काही करायची जिद्द असेल, तर ह्या सर्व परिस्थितीवर ती मात करू शकते आणि पुढे जाऊ शकते. आज मी माझी जर्नी साठी सांगणार नाहीये की मला खूप काही यश आलंय. मी माझी जर्नी यासाठी सांगणार आहे की या जर्नी मधून अपयश आलंय. नाहीये. तो व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे की मला खूप काही अपयश आलं, पण तरी पण मी थांबलेले नाहीये आणि भविष्य काळात पण थांबणार नाहीये. लग्नानंतर जेव्हा मला मुलगा झाला, तेव्हा माझ्या हातात मोबाईल ही वापरण्याची मला मुभा नव्हती. माझा प्रवास सुरू होत होता तो मोबाईल वापरण्यापासूनचा प्रवास सुरू होता. यामध्येच माझी जिद्द होती. माझ्या मुलाला वेगळं काहीतरी करायचंय आणि ती जिद्द मला शांत बसू देत नव्हती. ती जिद्द माझ्या डोक्यामध्ये खूप काही आयडिया देत होती. खूप काही मुलगा 5 वर्षाचा झाला करण्यासाठी सुरुवात केली. पण त्याच्यामध्ये मला खूप नैराश्य येत होतं. मला भीती होती, मनावरती दडपण होतं, घरातला विरोध होता. तरीही माझा प्रयत्न हा चालूच होता की मला करायचंय, मला जॉब करायचाय. जेव्हा मी इंटरव्ह्यूला जात होते, तेव्हा त्या इंटरव्ह्यूमध्ये मला खूप फेल्युअर मिळत होतं. मला सिलेक्शन होत नव्हतं. त्यामुळे नकारात्मकता वाढत होती माझी. मग ह्याच्या पलीकडे जाऊन काय करायचं? तर मी मेंटल हेल्थचा मी पीजी डिप्लोमा केला. जो आठवड्यातनं फक्त शनिवार-रविवारी जायचो असंच होता तो डिप्लोमा. हा डिप्लोमा मला काही मोठी डिग्री देणार नव्हता. पण हा डिप्लोमा मला घरातून बाहेर पडायला मला संधी देत होता. घरातल्या सर्व लोकांचा विरोध असताना, नवऱ्याचा विरोध असताना मी माझ्या सासूबाईंना होकारामुळे मी तो डिप्लोमा सुरू केला होता. त्या डिप्लोमामध्ये मला बाहेर पडायला संधी मिळाली, लोकांमध्ये मिक्स व्हायला संधी मिळाली, फ्रेंड सर्कल वाढलं, माझा आत्मविश्वास वाढला आणि तो डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर मला जॉबला फॅमिली काउन्सिलिंग सेंटरमध्ये ॲज अ काउन्सिलर म्हणून जॉबला लागले. तिथून माझ्या करिअरची सुरुवात झाली. पण करिअरची सुरुवात करत असताना घरातले प्रॉब्लेम, इश्यूज असताना तर जॉब जाणं हे चालूच होतं, पण नव्हती. जेव्हा जॉब जात होता माझा, तेव्हा मी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत होते. यामध्ये कोरोनामध्ये मी घरी बसले, तेव्हा मी माझ्या ऑनलाईन रिसेलिंगचं काम सुरू केलं. मला त्याच्यामध्ये वाटलं की मी छान करू शकते. मला इन्कम सुरू होतोय. तर जेवढी सेव्हिंग होती मी ती इन्व्हेस्ट केली त्या कपड्यांमध्ये आणि मी घरी कपडे घेऊन ते सेल करण्याचं काम सुरू केलं. त्या मध्ये माझी जेवढी इन्व्हेस्टमेंट होती तेवढी सगळी इन्व्हेस्टमेंट माझी वाया गेली. नंतर लागले आणि घरातले इश्यूज हे चालूच होते. हे कम नाहीये. परत माझा जॉब गेलाय आणि करण्यासारखं काहीच नाहीये. तर मग मी टिफिन सर्व्हिस सुरू केली. तेव्हा अशी सिच्युएशन होती की माझ्याकडे पैसे खर्च करायला पण नव्हते. ती टिफिन सर्व्हिसला इन्व्हेस्टमेंट करायला पण काही नव्हते. मी खूप कमी अमाउंट मधून ती टिफिन सर्व्हिस सुरू केली होती. 1-2 टिफिन मधून माझ्याकडे जे पैसे येत होते ते त्यातूनच माझा दिवस मी ढकलत होते. त्याच्यामध्ये मी दुसरा जॉब सर्च केला. हा जॉब असा होता की मला पूर्ण मोटिव्हेशन करणारा होता. मला मानसिक समाधान देणार होता. माझा आत्मविश्वास वाढवणार होता. मला काहीतरी नवीन अ, करून दाखवण्याची करून दाखवण्याला संधी देणार होता. तो जॉब असं होतं की मी युवक आहेत त्यांना अपंग युवकांना ट्रेनिंग देऊन त्यांना जॉब प्लेसमेंट देण्याचा जॉब होता. तिथं मी खूप छान पद्धतीनं ते हँडल करत होते. आणि ते हँडल करत असताना मी तिथं सेंटर हेड होते आणि बाकीचे जे काही होते माझ्या अंडर 2-3 हे मुलंच होती. त्याच्यामध्ये मला पुन्हा त्या गोष्टीचा इश्यू आला, की जिथं मी एक स्त्री म्हणून ती कशी काम करते एक्स्ट्रा. तिथं मला पुरुषसत्ताक पद्धतीमुळे मला परत अपयश
अपयश आलं तेव्हा मी शेल पेट्रोल पंपासारख्या ठिकाणी टिफिन सर्व्हिस द्यायला सुरुवात केली. तोही बिझनेस माझा काही दिवसांनी परत ठप्प झाला आणि मला पुन्हा प्रश्न पडला की आता आता काय करायचं. पण हा मला वेळ वाया घालवायचा नव्हता आणि माझ्या प्रवासामध्ये जो काय मी अनुभव घेतला, त्या अनुभवातून माझं मी ठरवलेलं होतं की आपण आपली जी एनजीओ आहे, जी ऑलरेडी मी रजिस्टर केलेली होती 2000 ला रजिस्टर केलेली होती. त्या एनजीओचं काम आपल्याला सुरू सुरू करायचंय. ती एनजीओ महिलांसाठी काम करेल आणि जर महिलांसाठी काम करायचं असेल तर आपल्याला महिलांबद्दल अजून डीपमध्ये अभ्यास करावा लागेल. ते नवीन शिकावं म्हणून मी एम ए करण्याचा निर्णय घेतला. याच्यामध्ये हे करत असताना मला खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. हा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये महिलांना पहिल्यापासून अगदी प्राचीन काळापासून त्यांचं आयुष्य कसं संघर्षात्मक आहे, त्यांना किती प्रॉब्लेम फेस करावे लागतात, हे मला सगळं शिकायला मिळतंय. आणि ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला कुठल्या लेवल पर्यंत आपल्याला स्वतःच्या गोष्टींची रिस्क घ्यावं लागेल, लिमिटेशनच्या बाहेर काम करावं लागेल, हे मी त्या एम ए मधून शिकतेय. माझ्या जीवनाचा हा प्रवास आहे. सारख्या अशाच खूप काही महिला जर याच परिस्थितीतून जात असतील किंवा आता बाळ झालंय आणि मला करिअरची सुरुवात करायची आहे, पण मला कुठून सुरुवात करावी हे तुम्हाला समजत नसेल, तर मला मेसेज करा. त्याच्यावरती समुपदेशन घेऊ, आपण बोलू त्याच्यावरती. मी समुपदेशन महिलांसाठी पूर्णपणे फ्री ठेवणार आहे आणि जर पुरुषांनाही समुपदेशन घ्यायचं असेल, फीज असेल, आहे की माझ्या ह्या व्हिडिओमधून तुम्ही फकच अर्थ घ्याल, त्याचा कोणताही वाईट कमेंट तुम्ही नाही करणार अशी आशा करते. थांबते. धन्यवाद.